सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावात एका तरुणाने आपल्याच कारमध्ये बंदुकीच्या साह्याने स्वतःला संपवले। त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। सुरुवातीला स्वतःहून जीवन संपवलं असं वाटत असतानाच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। 21 वर्षीय लोक कलाकार पूजा गायकवाड विरुद्ध गुन्हा नोंद झालाय। मयत गोविंद बर्गेच्या नातेवाईकांकडून संबंधित महिलेवर आरोप केले जात आहेत। माझ्या मामाकडे पिस्तूल नव्हती, मामा निर्व्यसनी होता, त्यांच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या टाकण्यात आल्यात, तो स्वतःहून असं काहीच करू शकत नाही। या घटनेतून मामाला बदनाम करण्यात येत असल्याचंही मयत उपसरपंचाच्या भाच्याने माध्यमांशी बोलताना म्हटलंय। त्यामुळे आता या प्रकरणाचे गूढ वाढणार असल्याचं दिसतंय। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहूया। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। गेवराई तालुक्यातील लुखामसला हे गावचे प्रतिष्ठित असलेले 34 वर्षाचे उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे। घरची परिस्थिती तशी उत्तम, पत्नी, 9वी शिकणारी मुलगी आणि दुसरा 6वी शिकणारा मुलगा, अशी 2 अपत्य। गेवराईत प्लॉटिंगचा व्यवसाय, गुत्तेदारी असं सगळं उत्तम चाललेलं होतं। त्यामुळे गेवराईत त्यांनी एका घराचं बांधकामही केलं होतं। त्या घराची ही वास्तुशांती काही दिवसांपूर्वीच झाली होती, परंतु आज त्यांच्या भाच्यानं समोर येत या प्रकरणात माझ्या मामाला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप केला। राजकारणी लोकांनीच त्यांची ओळख संबंधित महिलेसोबत करून दिली आणि पुढे ती त्यांना ब्लॅकमेल करू लागली। गेवराईतील घर नावावर करून दे असं तिने तगादा लावल्याचे भाचा म्हणाला। त्यामुळे आता चर्चा होते ती गोविंद बर्गे हे कोणत्या राजकारण्यांच्या नांदी लागले होते। सुरुवातीला आलेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे हे सोलापूर येथील थापटी तांडा लोककला केंद्रावर जात होते। तेथील लोक कलाकारांची कला पाहून ते स्वतःचं भान हरपून गेले। इथे गोविंदला एका नजरेनं घायल केलं। ती नजर म्हणजे लोककला केंद्रातील कलावंत पूजा। आता गोविंद लोककला केंद्रात फक्त पूजासाठी जाऊ लागला। तिथे तिच्यावर वारेमाप पैसा उधळू लागला, तिला महागड्या वस्तू भेट देऊ लागला। मोबाईल, दागिने, बुलेटही त्याने तिला घेऊन दिली होती। अशा प्रकारे पूजाने त्याला पार वेडापिसा करून टाकलं होतं। नंतर पूजा थापटी तांड्यावरून पार गावच्या कला केंद्रात आली। गोविंदही तिच्या मागोमाग आला। दोघांमधील नजरेचा खेळ आता प्रेमात बदलला। गोविंदला पूजा आवडू लागली, तसं त्यानं तिला बोलूनही दाखवलं होतं। पूजानेही त्याला होकार दिला। दोघांमधील प्रेमाचा हा खेळ 1.5 वर्ष चालू राहिला। मात्र एके दिवशी पूजाने गोविंद सोबतचे सगळे संबंध तोडले। त्यामुळे गोविंद नैराश्यात गेला। त्यानं अनेकदा तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण ती त्याला प्रतिसाद देत नव्हती। सोमवारी 8 सप्टेंबर रोजी गोविंद तिला भेटायला बार्शी तालुक्यातील सासुरा गावी पोहोचला, पण तरीही पूजाने त्याला प्रतिसाद दिला नाही। त्यानंतर तो तिथून निघून गेला। आता या सगळ्यानंतर वैराग पोलीस ठाण्यात सासुरा येथील पोलीस पाटील फोन करतात आणि सांगतात गायकवाड यांच्या घरासमोर एक गाडी उभी आहे आणि तिच्यात एक तरुण मृत अवस्थेत दिसतोय। त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले। आजूबाजूला चौकशी करतानाच त्यांना समजते की हा इसम येथील पूजा गायकवाड हिला भेटण्यासाठी आला होता। पोलीस पूजाच्या भावाला बोलवून घेतात। त्यांची ओळख पटवून गोविंदच्या गेवराई येथील भावाशी संपर्क करतात। भाऊ गाडीची दुसरी चावी घेऊन येतो। त्यावेळी गाडीची बॅटरी पूर्णपणे उतरल्याचे तो सांगतो। भावासोबत काहीतरी वेडवाकडं घडलंय असंही तो बोलून दाखवतो। आता पोलिसांनी गोविंदचा भाऊ गणेश बर्गे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 21 वर्षीय लोक कलाकार पूजा देवीदास गायकवाड हिच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंद केलाय। पण आता भाच्याने नवीनच आरोप केल्याने या प्रकरणाचा सखोल तपास होण्याची गरज निर्माण झाली। बाकी तुम्हाला काय वाटतं? उपसरपंचाच्या मृत्यूमागे दुसरं काही कारण आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।